आखरे नाम श्रुतं सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे शिवख्यातं ज्ञानदानपरायण विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञान प्रतापलिवचनामृत अद्वैत भाव पठतो हितबुद्धिर्षि ज्ञानेषु भगवान अवतीर्ण श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम् कपड्यात पैसे काय लाईट असलं तर टाक हे नाही वाईट नाही बरं हा बोला यद्यपि न्यायमत में श्रोत्र अवमन नित्य है तिनका नाश बने नहीं, तथापि जिस रूप करके श्रोत्र मन दुख के हेतु है तीस रूप का नाश होवे है। सिद्धार्थ करे पदार्थन के ज्ञान की उत्पत्ति करके दुख के हेतु है, सो पदार्थन का ज्ञान मोक्ष काल में श्रोत्र अवमन करे नहीं। काहे ते जो कर्ण गोलक में स्थित आकाश है सो श्रोत्र कहिए है। ता कर्ण गोलक का मोक्ष काल में अभाव है, या ते आकाश रूप श्रोत्र इंद्रिय है भी, परंतु गोलक के अभाव ते ज्ञान होवे नाही। गोलक कशाला म्हणायचं कर्ण शेष केलेला आणि गोलक याचा तिथं अभाव असल्यामुळे ज्ञान होत नाही। कोणाचं मत हे न्याय का त्यांनी काय म्हणतं श्रोत्र आणि मन हे नित्य आहे आणि ते श्रोत्र मन नित्य असल्यामुळे त्याला मोक्ष कालामध्ये आहे का नाही त्यामध्ये काय नाही एकवीस दुःखाचा दंश होतो आणि मनाचा आणि आत्म्याचा संबंध होतो तेव्हा ज्ञान होते आणि मनाचा आत्म्याचा संबंध नसला म्हणजे ज्ञान होत नाही। म्हणून या दोन पदार्थाचा किंवा अनेक पदार्थाचा आत्म्याचा संबंध असल्यामुळे ते एकवीस दुःखात दंश वेगळे आहे असे ज्या विचार कळले ते वेगळे कळल्यानंतर त्या एकवीस दुःखाचा काय होतो दंश होतो भेद ज्ञानाने आणि आत्महत्येचा संबंध नाही। असं ज्याला विवेक आहे असं ज्याला अनुभूती आहे त्याच्याने होतं। परंतु हे म्हणणं अगदी आंधळपणाचा बाजार आहे। हे किती आंधळपणाचा बाजार आहे काय ते उपयोगच नाही। हे सुद्धा जास्त मला सांगू वाटत नाही पण लोक संस्कार तुम्हाला होत म्हणून सांगायचं। मग मन आणि श्रोत्र हे नित्य आहे म्हणतात पण ते त्या नित्य काही नाही। आता ते वाचलेला विषय त्यांचं असं मत आहे 21 दुःखांचा नाश होतो म्हणजे मोक्ष होतो। मग त्यांनी 21 दुःखामध्ये येतात मन आणि श्रोत्र तर 21 दुःखामध्ये येतात म्हणजे 21 दुःखाचा नाश झाल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांनी तर मनाला आणि श्रोत्राला नित्य म्हटलेत ना। मग मोक्षामध्ये मग मन आणि श्रोत्र राहू शकत नाही मग अनित्य होऊ शकतं म्हणून तुम्ही नित्य म्हणता त्याला मग त्या मताचं खंडन करतात त्याला। हो ना म्हणजे ते नित्य जे म्हणतात त्याचं खंडन नाही ना। श्रोत्र आणि मन त्याने नित्य म्हणलं मोक्ष पदामध्ये ते राहत नाही म्हणून तर नित्य कसा मानतो तो मग ते मन आणि श्रोत्र नित्य नाही। इस रीति से ज्ञान का जनक जो श्रोत्र इंद्रिय का स्वरूप सोही दुःख है और ताकाही नाश होवे है। म्हणून श्रोत्र मनाचं जे आहे ते दुःखाचं कारण आहे पण त्याचाही नाश होतो। आत्मा के साथी मन के संयोगते ज्ञान होवे है, सो मन का संयोग न्याय सिद्धांत में एक की क्रियाते होवे है अथवा दो की क्रियाते सगळे झालं तरी काल नाही झालं। अरे का झालं एकाच्या क्रियाने मन सावयव आहे का निरावयव आहे झालंच नाही काल झाले दुसरं झालेलं काल फार सदृश वाटते ना नाही झालं। बरोबर तर आता मनाच्या आणि आत्म्याच्या संयोगामध्ये संयोग म्हणजे संबंध संयोग कशाला म्हणायचा संबंधाला। आता त्याच्यामध्ये आत्म्याशी मनाचा संबंध होतो ते मन सावयव आहे का निरावयव आहे असं आहे ना। आत्म्याचा आणि मनाचा संयोग तेव्हा ज्ञान उत्पन्न होतं असं म्हणतात। अरे मी काय म्हणतो तो ऐकत नाही। संयोग जो होतो ते सावयव द्रव्याचा का निरावयवाचा अगोदर लिहिलं आहे ना त्याने काल झालं विषय काल झालाय ना मग तेच पुन्हा घेतलाय ना मी। सावयव द्रव्याचा संबंध होतो तो एक दिशी होतो कसा होतो तर ते त्याच्या खंडन बरंच केलंय। आता काय लिहितात ते आत्मा के साथी मन के संयोगते ज्ञान होवे है, सो मन का संयोग न्याय सिद्धांत में एक की क्रियाते होवे है अथवा दो की क्रियाते संयोग होवे। आता मनाचा आत्म्याचा संबंध आहे पण त्या मनाच्या आत्म्याचा संबंध म्हणजे एकाच्या क्रियाने संयोग होतो का दोघांच्या क्रियाने संयोग होतो। संयोग या शब्दाचा अर्थ संबंध
जैसे बाज वृक्ष का संयोग एक बाज की क्रियाते होवे है हो और दो मेषण का संयोग दो की क्रियाते होवे है. होय हे समजा एका वृक्षाचा एका पक्षाचा एक क्रियाने होतो हा किंवा दोन येडके म्हणजे दोन हे असतात बोकड्यासारखी जात मेंढराचे ते दोन येडके असतात त्या दोघांच्या क्रियेने दोघं संबंध होतो चक्कर लाईन दोघं संबंध होतो मग आता हिथं कसं कोणत्या रीतीने आत्म्याचा मनात संबंध होतो तैसे विभू आत्मा में तो क्रिया कधी भी होवे नाही. हा म्हणून त्याप्रमाणे विभू असणारा आत्मा व्यापक असणारा आत्मा त्याच्या ठिकाणी क्रिया तर होत नाही और मोक्ष काल में मन में भी क्रिया होवे नाही. आणि मोक्ष काळामध्ये दुःखाचा दहन चालू म्हणजे मनाची पण क्रिया होत नाही. याते संयोगवान मन का ही मोक्ष काल में अभाव होवे है. म्हणून संयोग काय जे मन आहे मनाचा संयोग जे होत आत्म्याची त्या संयोगानंतर ज्ञान होतं तर हे बरोबर नाही कारण त्या खाली मनाचा नाश होतो मोक्षकाली मनाचा नाश होतो म्हणून आत्म्याचा त्याचा काही संबंध होऊ शकत नाही कारण इतकी दुःखामध्ये मन घातलं ना. आता जर टिप्पणी देता आपलं खंडन करतात आत्मा के साथी मन के संयोगते ज्ञान होवे है. याच्यावर टिप्पणी आत्मा के साथी मन के संयोगते ज्ञान होवे तो सुषुप्ति विषयती संयोग के अभाव हुए काल में उत्थान समय होने वाली मूलभूत अनुभव सिद्ध होवे है नहीं हुआ चाहिए. काय गंमत आहे आत्मा के साथी आत्म्याच्या बरोबर मन के संयोगते मनाच्या संबंधाने ज्ञान होवे तो ज्ञान होतो म्हणलं तर सुषुप्ति विषय झोपीमध्ये ती संयोग के अभाव त्या संयोगाचा अभाव म्हणजे मनाचा आत्म्याचा संबंध नाही झोपीमध्ये हुए जागरण काल में उत्थान समय में होने वाली सुख और अज्ञान की स्मृति का मूलभूत अनुभव सिद्ध होवे है सो हुआ नहीं चाहिए. आणि श्रुतीचा असा अनुभव आहे झोपीमध्ये आहे ना झोपीमध्ये उत्थान होतं हां मग त्यावेळेस संबंध आहे ना असून का ज्ञान होत नाही का तिथं अज्ञान आहे अज्ञानामध्ये मनाचा लय आहे आणि तुझ्या मते जरी मनाचा आत्मा समज मग तिथं ज्ञान व्हायला पाहिजे ना पण ज्ञान तर होत नाही का म्हणली नाही आणि जागृती ज्याची उत्पत्ती असं आहे त्याला कसा संबंध म्हणतो हेच काही कळलं ना ज्या पदार्थाचे तो नित्य म्हणतो आणि इकडे तर उत्पत्ती नाश होते त्या मनाचा मग त्या कसा संबंध होईल. तिथे मनाच्या आणि संयोग आत्म्याचा संयोग झाल्यानंतर ज्ञान उत्पन्न होते असं त्यांचं मत आहे. हो ना त्याचं खंडन असं करते ते की झोपेमध्ये मग आत्म्याचा आणि मनाचा संयोग तर होत नाही झोपेमध्ये आपण त्याचं खंडन करतोय आणि मग तरी पण उत्थान झाल्यानंतर म्हणजे जागृती अवस्थेमध्ये आल्यानंतर सुषुप्ती अवस्थेमध्ये घेतलेला जो अनुभव आहे जे ज्ञान आहे की अहम सुखम स्वापसम न किंचित विदिश म्हणजे मी सुखाने झोपलो होतो मी काही जाणत नव्हतो अशा प्रकारचं ज्ञान व्हायलाच नाही पाहिजे ना तर मनाचा आणि आत्मसंयोगच नाही सुषुप्तीमध्ये आणि कारण आपण काल खंडन केलं त्याचं का नाही होत तर त्यांनी सांगितलं उत्तर त्याचं अदृष्ट नाही त्या जीवाचं म्हणून त्या मनाचा आत्म्याबरोबर संयोग होत नाही म्हणून त्याला ज्ञान होत नाही अदृष्टमध्ये घातलं तसं आता ते त्यांचंच खंडन करतात परत की मग सुषुप्ती अवस्थेतून जागृती अवस्थेमध्ये आल्यानंतर ज्ञान होतं मी सुखाने झोपलो होतो मी काही जाणत नव्हतो अशा प्रकारचं ज्ञान व्हायला नाही पाहिजे का त्यांचा संयोग नाही ना मनाचा आणि आत्मसंयोग नाही असं त्यांचं खंडन. किंवा आत्मा के साथी मन के संयोग से जो ज्ञान होवे तो न्याय मत में मन को अनुरूप माने है. आता काय मनाच्या बरोबर जर आत्म्याचं आहे तर ज्ञान हर पण तसं नाही मन कसं मानलं त्याने अनुरूप मानलं अनु म्हणजे सूक्ष्म याते ताके संयोग जैसे जन्य ज्ञान भी शरीर के एक देश में ही होवेगा सारे शरीर में नहीं. आणि त्या अनुरूप मन असल्यामुळे जर आत्मसंबंध एक दिवशी ज्ञान होईल एवढंच त्या ठिकाणी ज्ञान होते पण तसं तर काही घडत नाही. याते सारे शरीर विषय भय कंटक वेदकी पीड़ा का भान न हुआ चाहिए. आणि दुसरी गोष्ट एक अशी आहे की एक दिवशी ज्ञान जर मानलं तर शरीराच्या ठिकाणी अनेक सगळ्या शरीरामध्ये दुःख होतं ह्याचं ज्ञान न व्हायला पाहिजे. शरीराच्या ठिकाणी अनेक दुःख सगळ्या ठिकाणी शरीरात व्यापक होतात असतात मग त्याचं ज्ञान न व्हायला पाहिजे कारण मन जर अणु मानलं तर. ओ जो मन को सिद्धांत की नहीं सारे शरीर विषय वर्तने वाला माने तो यद्यपि सारे शरीर विषय पीड़ा का असंभव नहीं तथापि सुषुप्ति विषय सुख और अज्ञान का सामान्य ज्ञान है ताका असंभव होएगा.
काय गंमत आहे वाच एक एक ओळ वाच. जो मन को सिद्धांत की न्यायी जर मनाला सिद्धांत की न्यायी सिद्धांताप्रमाणे मानलं तर सारे शरीर विषय वर्तने वाला माने सगळ्या शरीरा ठिकाणी राहणारं मन, व्यवहार करणारं मन, तो यद्यपि सारे शरीर विषय पीड़ा का असंभव नहीं आणि सगळ्या शरीराच्या ठिकाणी जी पिढ्या आहे त्या पिढ्याचा असंभव म्हणजे नाही असं नाही. तथापि सुषुप्ति विषय सुख और अज्ञान का सामान्य ज्ञान है ताका असंभव होएगा. आणि गंमत आहे सुषुप्तीच्या ठिकाणी कोणतं ज्ञान नाही ना, मग त्याचा असंभव होईल ना. कोणत्या कशाचा असंभव होईल? झोप उठल्यानंतर जे ज्ञान होतं हा, ज्ञान होतच ना. मग त्याचा असंभव होईल ना. हो. म्हणून तसं नाही ते. तर त्यांना सांगितलं जर आमच्या मनाप्रमाणे तुम्ही म्हणले की आमचे वेदांतांनी काय म्हटलंय मन हे मध्यम परिमाणाचं म्हटलंय ना सर्व शरीरवरती, तसं जर आमच्या मताप्रमाणे तुम्ही मानलं मन हे सर्व शरीराभर राहतं, तर मग तो जो आम्ही दोष तुमच्यावर टाकलाय की एकाच जागेवर पीडा झाली दुःख झालंय तर सगळ्या शरीरामध्ये त्याचा अनुभव यायला नाही पाहिजे, तर येतो तुम्ही जर असं म्हणता तर. पण जो आम्ही पहिला दोष सांगितला तुमच्या मतामध्ये की जे सुषुप्तीतून जागृतीमध्ये आल्यानंतर जे दुःखाचं आपलं झोपेचा म्हणजे सुखाने मी काही जाणत नव्हतो अज्ञानाचा आणि सुखाचा अनुभव यायला नाही पाहिजे, असा अनुभव येतोय. मग हा दोष तुमच्यावर कायम राहतो तो राहतोच. बरोबर आहे. याते आत्मा के साथी मन के संयोगते ज्ञान होवे नहीं, किंतु आत्मा का स्वरूपभूत उत्पत्ति नाशे रहित ज्ञान नित्य है ऐसा मानना योग्य है. म्हणून त्याचं समज ज्ञान होतं म्हणून आत्मा उत्पत्ती नाश रहित आहे. मग तो जो उत्पत्ती नाश रहित असल्यामुळे त्याला मनाच्या संबंधाची काही गरज नाही. ते ज्ञान स्वरूप असल्यामुळे ज्याचा काही संबंध नाही कशाचा मनाचा, आणि त्याच्या मताने मनाचा आत्मसंबंध झाला तर ज्ञान होतं. ते अगदी त्याचं आंधळेपणाचं बोलणं आहे. कोई एकदेशी त्वचा के साथ मन के संयोग को ज्ञान का हेतु कहे. आता कोणी त्याचं एक दिवशी कशाला म्हणावं? त्यांचीच नाही एक दिवशी कशाला म्हणायचं? पण नाही एकच मत मानणार, फक्त त्यांचे वेगळं मानणार. कसं विचारसागरात त्यांचे विचारसागरात आहे त्यातला शाखा असतो नाही एकातलं एक शाखा किंवा त्यातला एक त्या मताचा एक दिवशी असं म्हणायचं आहे. स्वतःच्या विचाराने वाक्याचा विचार किंवा श्रुतीचा विचार त्या वाक्याचा स्वतःच्या विचाराने वाक्याचा अर्थ लावणं त्याला एक दिवशी म्हणायचं. श्रुतीचा अर्थ जो आहे तो श्रुतीनुसार न लावणं वक्तृत्वाद्वारे लावणार आहे. हां, त्याला एक दिवशी म्हणायचं. असं विचारसागरामध्ये पाठीमागे एक टिप्पण आहे. आणि ते एक दिवशी कोणाला सांगितलं पंचदिशीकार विद्यार्थी स्वामी एक दिवशी आहेत कोणा हो का ते स्वतःच्या मताने श्रुतीचा अर्थ लावतात म्हणून. पण तसं ना श्रुतीचा अनुसार जसा अर्थ आहे तसंच लावला पाहिजे म्हणून एक दिवशी. आता याच्यातला एक दिवशी कोणता नाही एकाचं मत मानायचं. आता इकडे आलं ना तर एक दिवशीच विचार सांगितलं इकडला तिकडला वेगळा पण हां असं नाही. पण न्यायाच्या अनुसारच त्याचं एकदम मत नाही. पण न्यायाचा जो काही प्रक्रिया आहे ते स्वतःच्या मताला लावतं म्हणून त्यातला हा एक दिवशी. आलं लक्षात? जर लक्ष नसलं तर मला सांगायचं. हां मला काही तसं हे नाही. कारण आता बुद्धी झाली सत्वहीन राहती चिंतनात. हां कोई एकदेशी त्वचा के साथ मन के संयोग को ज्ञान का हेतु कहे. आणि काही त्याच्यातले एक दिवशी असणारे ते त्वचाच्या संबंधाने ज्ञान होतं असं ते म्हणतात. अगोदर आपण त्यांचं खंडन केलं ना की मनाचा आणि आत्म्यात संयोग होतो आणि मग ज्ञान होतं. आपण त्यांचं खंडन केलं पूर्ण म्हणून त्याच्या दुसरा एक आला तर म्हणतो मनाचा आत्म्यात संयोग ज्ञान होत नाही तर मनाचा आणि त्वचेचा संयोग होतो आत्म्याचा आणि मनाचा आणि तेव्हा मग ज्ञान उत्पन्न होतं. तुमचं मत मानायचं तुमचं मान पण तुमच्या विचाराला न विचारता तुमच्या विचाराने आमचा विचार मांडायचा. ऐकायला विचार मानायचा पण तुमच्या विचाराला आमचं मत घालायचं. असं पण ते सगळे म्हणत त्वचेच्या इंद्रिय संबंध असल्यामुळे ज्ञान होतं असं त्याचं मत आहे. त्याचं आता एक देशी अगोदर खंडन करतात. कोई न्याय का एकदेशी त्वचा के साथी मन के संयोग को ज्ञान का हेतु कहे है सो भी असंगत है. ते बी मनाचा त्वचा संबंध होते ते सुद्धा बरोबर नाही. काहे ते कारण जैसे मन के साथी आत्मा का संयोग ज्ञान का हेतु है इस अर्थ के मनन में कोई प्रमाण नहीं, तैसे त्वचा के साथी मन का संयोग ज्ञान का हेतु है इस अर्थ के मानने में कोई श्रुति आदि प्रमाण नहीं. आहे का कुठे श्रुती? म्हणून बाबा
काय सांगत संप्रदायाचा विषय सांगितला होता गुरुजी. कोणतं प्रमाण नाही, पण तुम्हाला प्रमाण आहे, श्रेष्ठ स्वीकारलेलं आहे, फलीभूत आहे आणि निर्दुष्ट प्रमाण आहे. काय निर्दुष्ट प्रमाण आहे. मग निर्दुष्ट प्रमाण कोणतं? वेद. आणि सदुष्ट प्रमाण कोण? क्षपक. श्रुती बाहेर जेवढे लिखाण आहे, अभंगाच्या बाहेर जेवढे लिखाण आहे, होळीच्या बाहेर जेवढे लिखाण आहे, तेवढं आपण हातात धरायचं नाही. का? नास्तिकाचं आहे. मध्ये असा रामायण होतं, गेलं का बोंबलं. याला काय म्हणायचं? सदोष. प्रमाण नाही. प्रमाण नाही. याला आता सांगू थोडं तुकडीचं कुटकार झालं. बुद्धी कौशल्याने कवित्व असतं, पण त्याच्या पाठीमाग प्रमाण नसतं वेदाचं, म्हणून ते टिकत नाही. गाडी का म्हणत तर ते सोडून ते तर सोडून दे. मी काय बोलू लागलो? प्रमाण नाही, आणि तुमच्या पाठीमागे प्रमाण आहे. म्हणून वेद मनाचा तोचा संबंध ज्ञानकार म्हणून हे सुद्धा बरोबर नाही. म्हणून तुम्ही प्रमाणाकडून मोजत ना. तरी आता एक सांगतो, ही नवीन पिढी तुमच्या लोकांची ना निव्वळ आंधळेपणाचा बाजार आहे. तुम्ही अभंग घेता आणि अभंगाच्या विचारानुसार तुम्ही बोलतच नाही. तुम्ही स्वतःचं मत घालता, म्हणून निष्फळ व्हायला लागलाय. का निष्फळ आहे? कोणते अधिकारी आहेत तरी तुम्ही? म्हणून गुरुजी सुद्धा कधी आमच्या म्हणायचे, काय म्हणतात महाराज, पण मी असं म्हणतो नाही. कधी म्हणले गुरुजी महाराज काय म्हणतात ते बी हात जोडून. आणि आता ते पोट्टे काय म्हणतात, या अभंगावर महाराजांचा अनुभव होता, त्या अनुभवानुसार अभंग दिला. म्हणजे त्यांचा अनुभव सांगणार तो कोण रे? हे का मी सांगायला लागलो इतकं? प्रमाण राहील आता आहे ना. म्हणून हे सुद्धा बरोबर नाही. त्याला म्हणून प्रमाण पाहिजे. का गुरुजीची आठवण सांग का नाही म्हणायचे. मी काय वेद असं म्हणतात, मग तुम्ही मान हलवतात का? तुका माझ्याकडे श्रेष्ठ वाटतेत ना. पण मी तोच विषय सांगतो ना. त्याने एकदा सांगितलं विषय याचा संबंध आहे का नाही, बाजूला चाललो मी प्रमाणाबरोबर. हां ठीक. काय विषय आता गुरुजीचा? हां, मी एका शब्दात तुम्हाला मुक्त करतो, पण मी तुम्हाला एका शब्दात मुक्त केलं, पण तुम्हाला विश्वास नाही. कसं ते तुम्हाला सांगतो अगोदर. गुरूंचं चिंतन बरं का. एक दिवशीचं बघा बाजूला संकल्पाचा द्रष्टा होतो, एवढं कळत नाही. पण विश्वास कुठं? मग ती ज्ञानोबाची बोली म्हणावं लागते, तुकोबाराचा अभंग म्हणावं लागतं, मग म्हणते बरोबर. ते कसं किडाळाचा दोष आहे, ते 15.5 आहे, त्याची जेव्हा ब्रह्मत्व आहे संकल्प. मग आम्ही तुला सांगितले तू साक्षी आहे, संकल्प राहायचा आहे, एवढं त्याचा अर्थ कोणता होतो? मग माऊलीने सांगितलं म्हणून तुम्हाला आम्हाला हो म्हणतात का? हे जोपर्यंत प्रत्यक्ष मूर्ती साधू तोपर्यंत ती साधू वाटत नसतो. प्रत्यक्ष मूर्ती साधू आहे असं जर साधू वाटलं तर मग ती चालते ज्ञानाचं बिंब. जर असं वाटलं तर तुला ताण घ्यायची गरज असते. हे इतकं मी का सांगितलं? तुमच्या बोलण्याला प्रमाण नाही आणि आमच्याकडे प्रमाण आहे. श्रेष्ठ स्वीकारलेलं आहे, फलदायी आणि अपुरुष अबाधित प्रमाण आहे. संप्रदायाचे सूत्र आहे. सांगा, वेद आहे ना, वाचा बोलू वेद नेते, पण प्रमाण आलं. आणि मग श्रेष्ठ कोणी स्वीकारलं? हे व्यास कोणी स्वीकारलं तुमचं प्रमाण? ज्ञानोबा तुकोबा नाही, ती पुढं आले. मुळात कोणी स्वीकारलं? व्यास भगवान. व्यास म्हणाच्या आधी कोणी स्वीकारलं? नाही सांगत, मी सांगतो.
हरे हरी मंत्र हा शिवाचा, शिवाने स्वीकारला म्हणून श्रेष्ठ शिवाने स्वीकारलं. वेद ही प्रमाण अपुरुष आहे. आता ह्याला फळ कोणतं आहे? अत्यंत दुःखाची निवृत्ती आहे का नाही? मग सूर्यचे कोणते? अत्यंत दुःखाची निवृत्ती सूर्यचे कोणते आहे ना? बंद काळे पे बंद अभावा आहे ना. हे झालं, 3 झालं. पण प्रमाण कसं आहे? सत्यम ज्ञानवंतम ब्रह्म. प्रमाण नाही, प्रमाण कसं निर्दोष आहे. म्हणून आमचं संत वाङ्मय किंवा वार्क संप्रदाय निर्दोष आहे, वेदानुसार आहे म्हणून, फलदायी आहे म्हणून, श्रेष्ठांना स्वीकारलं म्हणून. आणखी काय सांगतात विसरून गेलो. चौथं हे का सांगितलं मी? तू एक दिवशी आहे, सगळं चुकलंय म्हणून. त्याच्यातला एक दिवशी आहे, नजकतला एक दिवशी आहे. आणि त्याच्या अनुसार बोलायचं, आम्ही त्यांच्या म्हणायचं, पण आमचं मध्ये घुसळून काढायचं. तो इसे त्वचा के साथी मन का संयोग ज्ञान का हेतु है, इस अर्थ के मनन में कोई अर्थ श्रुति आदि प्रमाण नहीं. झालं हे. जो प्रमाण करी असिद्ध स्वकोपोल कल्पित अर्थ मानने योग्य होवे, तो किसी ने कहा कि मैंने मृग तृष्णा के जल में स्नान करके आकाश के पुष्प का मुकुट करके अवशेष श्रृंग का ध्वंस करके वंध्या का पुत्र संग्राम में जाता देखा. किती बोललो हे सांग तू आता मराठी सांग. ते सिद्धांत आपण खंडन करतायत. ते म्हणतात तुमच्या बोलण्याला काहीच प्रमाण नाही. हो. कसं म्हणले की आम्ही एक वाक्य सांगतो म्हणले, तुम्हाला ऐका म्हटले की मी असं पाहिलंय म्हटले, एक वंध्या पुत्र आहे म्हटले, वंध्याचा मुलगा. त्याने काय केलं, मृगजळामध्ये आंघोळ केली. मृगजळाची आंघोळ केल्यानंतर त्याने आकाशाच्या फुलांची माळा धारण केली गळ्यामध्ये. आणि त्यानंतर शशशृंग का धनुष्य म्हणजे शशशृंगाचा एक धनुष्यबाण तयार केला आणि संग्रामामध्ये युद्ध करण्याकरता निघाला. असं जे बोलणं आहे आमचं, तसं तुमचं बोलणं आहे. आमचं बोलणं सगळं वाचाळे व्यर्थ आहे, सगळं तुमचं बोलणं व्यर्थ आहे. नाही तर मग तुम्ही जर त्याला सत्य म्हणत असताल तर आम्ही जे बोललो ह्याला पण सत्य म्हणा. मग ते म्हणतात नाही सत्य, मग तुमचं बी नाही सत्य. असं ना, म्हणजे हे सगळं ह्याच्या झालं. म्हणून मग मी तुला बोलता माझं बोलणं इंद्रिय आलाय, अर्थ नाही असं जे आहे ना. हे का प्रमाण सगळे आंधळी याला एकच शब्द सांगतो गुरुजी केला. पदार्थाची प्रतीती कल्पना मात्र आहे किंवा कल्पना अनिर्वचनीय. कल्पनाच अनिर्वचनीय. कपोल कल्पित पहिला शब्द आहे ना. मग आता कल्पना अनिर्वचनीय ह्यांना कल्पनाच कळना. आणि जे पुढे नामरूप आहे ते सत्य म्हणून बसलेत. नीट ऐकपणा, ह्यांना कल्पना कळना आणि पुढे नामरूपाच प्रती नामरूप पदार्थ सत्य म्हणून बसलं. म्हणजे सगळे आता गुरुंची आठवण सांगतो बरं का, वेद बी असवले तरी सगळे अर्धे नास्तिक आहेत. वेद मानायचं आहे आणि वेदांत सिद्धांत कळत नाही म्हणून अर्धे नास्तिक आहेत. कोण? घरचे लोक सगळे. हो. पण ह्याप्रमाणे सिद्धांत ठेवायचा, पुढे अनाधिकारी असतील. किती वेळेपण आहे. कर्म मोक्ष साधन आहे, 2 पदार्थ विवेक मोक्ष साधन. किती वेळेपणाचा बाजार हे त्यांच्या दृष्टीने. म्हणून सर्व सुगुणशाही शास्त्र निवडी. म्हणून 6 शास्त्राचा समन्वय सार घरातून घ्यायचा. जेवणामध्ये माणूस जेवणासाठी जे पदार्थ आवडेल तेवढेच खाते, सगळे पदार्थ खातच नाही. जेवणामध्ये सगळे पदार्थ असतात, मग त्याला जे जे आवडेल तेच खालील का नाही, तर सगळेच पदार्थ खातो. तसं हे तुमचं आत्मस्वरूपाचे चिंतन आहे. आत्मस्वरूपाच्या चिंतनात बाकीचे समोर आहेत, मग त्यांच्यातून किती टक्के आपण घ्यायचे विचार आणि त्यांचे किती टक्के बाजूला आहेत हे कळलं पाहिजे. का उदकमय सकळ झाल्यासी पृथ्वी तळ, तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे. बस आपलं पोटच. शशशृंग का धनुष्य करके वंध्या का पुत्र संग्राम में जाता देखा, यह वचन का अर्थ भी मानना योग्य है. याते त्वचा के साथ मन का संयोग ज्ञान का हेतु नाही. जसं वंध्याचा बोल काही खरं नाही, तसं त्वचेचा मनाचा संबंध मानणं बरोबर नाही. किंवा सुषुप्ति विषय त्वचा और मन के संयोग के अभाव हुए भी बुद्धिमानों की बुद्धि करी गम्य सुख और अज्ञान का सामान्य ज्ञान होवे है, सो नहीं हुआ चाहिए. झोपेमध्ये मनाचा त्वचेचा संबंध असतो, कारण बुद्धिमान लोक तिथं आत्म्याच्या ज्ञानामध्ये असणारे, झोपेमध्ये असणारे, तिथं त्याला सामान्य ज्ञान होतं. ते न व्हायला पाहिजे.
कारण मी सुखात झोपलो होतो म्हणतो का नाही. मग आता ते ज्ञान आहे का ज्ञान? ज्ञानाचे कोणतं ज्ञान? सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान न व्हायला पाहिजे, कारण मनाचा तसं तर संबंध तिथं नाही. आणि तिथं मन आहे का नाही. म्हणून हे तुझं म्हणणं कसं आहे, स्वकल्प कल्पित आहे, अनिर्वचनीय मिथ्या आहे, खोट नाही नाही. मागचा दसरा तसाच घ्यायचा. वंदरचा मूल आकाशाचं ससंग धनुष करून अरे ही लय मोठे सिद्धांत आहे रे, कळत नाही म्हणतात. तुम्हाला वाटतंय खरं त्याला एकच तुम्हाला शब्द ज्ञानामध्ये वाटते खरं, पण विधी प्रकरण जे साधन चतुष्टता आणि पुढचे 4 साधन हे अंगी झालं ह्याची मजा आहे. विवेक वैराग्य समाज षटक याच्या पाठीमागे कर्म उपासना झाली पाहिजे. कर्म उपासना साधन चतुष्ट झालं पाहिजे. आणि साधन चतुष्ट झाल्यानंतर मग ते वेदांत करतो. तोपर्यंत भावनेने ऐका, तोपर्यंत अक्रत उपासक असल्यामुळे विचाराने चला. पण करत उपासक असल्यावर इतकं काय करत त्याला. करत उपासक म्हणजे ज्याला भगवंताचं दर्शन झालं ते. अक्रत उपासक म्हणजे काही परमार्थ कळतो काही कळत नाही, त्याला अक्रत उपासक म्हणावं. अक्रत उपासक म्हणजे काही साधनं आहेत प्रबल, काही साधनं दुर्बल आहेत, त्याला अक्रत उपासक म्हणावं. आणि नामदेवरायासारखे तेव्हा हे ते हे होतात सोमासे म्हणून, साहेबराव सोमासे. पांडुरंगाने त्याला कडकडून मिठी दिली. दर्शनाला गेला आणि दर्शन घेतल्यावर पांडुरंगाने खाली उडी मारली आणि त्याला दर्शन दिलं. का किती वेगळा होता तो. त्या अवस्थेतच ऐकत होते, मग कोणच नसतं ऐकत. ते कसं झालं, त्याचा मुलगा आजारी पडला त्यावेळेस त्याला खायचीच न पंचायत. आता त्याच्या पोराला पैसे कुठे ठेवा पंचायत जर त्याच्या पोराला. कसं झालं ते सांग का. बरोबर आहे रे त्याच्या विषयाने. हां, कारण नेहमी मी तुला सांग तुझी नुकसान होऊ नको. माझ्याकडून तुझी नुकसान झाली की मग नाही आवडणार. हे नेहमी परमार्थातले नुकसान भरून निघत नाही. हे कधी विचार करा. प्रपंचाला नुकसानीचा विषय नाही, ती वस्तूच नाही तर त्याची काय नुकसान मानायची. केवढा दर्शन दिलं. आता वंद्याचा मूल मृगजळात आंघोळ केली आणि आकाशात फुलाचा हार घातला, सस्यशृंगाचा धनुष्य केला आणि तिरणात निघाला. ही बोंबाई प्रपंचाची खरी जर वृत्ती कळली तुम्हाला तर. प्रपंच ही शब्द मात्र वस्तू नाही. गुरूंच्या वाचक अर्थ अध्यास नाही, ज्ञान अध्यास. पण असो साहेबराव साधूंचं वर्णन करायला काही हरकत नाही. महात्मा होता, वारकरी होता आणि त्याच्यावेळी 10-15 नंबर जमीन त्याला, पण त्याच्यावर त्याला खायची पंचायत. 2 बायका त्याला. आणि सप्त्यामध्ये जर पट्टी द्यायची ना, ते स्वयंपाक करता करता आळंदीत पीठ असतं ना गाडगेवर, तीच आणून होतं ही माझी पट्टी म्हणायची. आणि तेव्हा पांडुरंगानं दर्शन दिलं. तेव्हा होतं. त्याचा मुलगा आजारी पडला, तिथं जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांनी सेवा केली. म्हणजे आता ह्याचं काय होतं ते होईल. निघाले वारीला. शिवाच्या अलीकडे आले की पाठीमागं त्याचं आयुष्य संपलं. माणसं धावत आले. अरे म्हणले साहेबराव असं म्हणजे मग मी तरी काय करा, कशाला वारी बुडू. जा तुम्ही करायचं ते करा ना, तुम्ही जे करणार तुम्हीच करणार, जा करा काय करायचं. तिथे जाऊ दे, सोडून दे. लक्ष्मण त्याच्या काळ आलेलं ना, काय अवस्था त्याची. हो, त्याची अवस्था अशी की ते करता पोरगा करता पहिल्यापासून प्रपंचाकडे ह्याचं लक्ष नाही. पोरगा करता त्याला औषध पाणी करायचं, आयुष्य संपलं, डोळ्याला ठेवून नाही. आणि ते सगळे त्याच्या विजय असला ते आपलं हे नुसतं बघायचं. लोकांनी त्याला नाव ठेवून दगडायचा बापाई म्हणायचे. आता ती मूर्ख आहे काही मूर्ख कोणाच ठेव, परंतु अजिबात म्हणत काय नाही. हसत वर ती याची शक्ती. मग त्याला औषध पाणी दिलं नाही का त्या बापाने. पण ती ज्यावेळेस तळमळतो त्यावेळेस नुसता बघायचा जीवाची कशी तळमळ आहे. परमार्थ जर नाही केलं तर काय होतं हीच सांगत होत त्याला. आता सध्या तो महात्मा इथं आलेला. लेकरं बाळ नाही त्याला, सोना बाळा नाहीत, नाजपंच नाही त्याला. परमार्थाचं संत घरचं शिवम आहे. आता तो महात्मा आहे. आज कल्याण आहे, पण कल्याण आणखी जरा विचाराला त्याच्या तोडलेला नाही. निश्चय झाला
पण व्यवहारामध्ये चतुरपणा आहे आणि त्याच्याकडे व्यवहारच नाही तर उगा करायचं म्हणून करायचं झालं तेव्हा ही स्थिती होत असते. परमार्थ उगाच पोर खेळणे, परमार्थ एक आपलं व्यवहार चांगलं साधन म्हणून नाही. परमार्थ आपलं स्वरूप, आपलं अविनाश सुख, ज्या सुखाची उत्पत्ती नाश नाही ते सुख आपलं स्वरूप कळण्याकरता परमार्थ आहे. आणि दुसरी गोष्ट आता तुम्हाला कळेल नाही आणि जन्ममरणाचा भ्रम आहे म्हणून कळायचा. जन्ममरणाचा भ्रम आहे कळतं का? हे जन्ममरणाचा भ्रम आहे. नेहमी आम्ही उदाहरण सांगतो कसं करता ते स्वप्नामध्ये माणसं जन्मतात मरतात. स्वप्नातले माणसं जन्माने मरण हे कशाचे स्वप्न, कशाचं कार्य आहे? झोपेचं. तसंही तुम्ही स्वरूपाच्या अनोळख ही झोप आहे. तुमच्या स्वरूपाच्या अनोळख ही झोप आहे. त्याला अज्ञान म्हणावं आणि त्या अज्ञानाचं कार्य सगळं जग आहे. मग त्याच्या उत्पत्तीनं चालू आहे झालं. मग आता ते आयुष्याचं कार्य आहे का माणसं जन्म आणि मरतात ते भ्रम आहे. भ्रम आहे जन्म मरण म्हणणं. पण काय विषाद आहे जन्म मरण भ्रम म्हणायला? एकदा सांगा आणखी थोडंसं. 10,000चे दिंडी नाशिकला गेले, सांगितलं असेल कोणी पण सांगतो लक्षात. 10,000ची दिंडी नाशिकला गेले, 500 टाळकरी म्हणजे दिंडी सगळे. आणि नाशिकला गेले तिथं ब्राह्मण. आणि ब्राह्मण म्हणजे करा संकल्प म्हणजे आम्ही आमच्या आईबाप चिरंजीव व्हायचे. आता प्रत्येकाला विचारलं म्हणजे आमच्या आईबाप चिरंजीव आहेत. दिंडी कोणाच्या म्हणजे म्हणजे साखरे व्हावं ते म्हणलं मग आमच्या पोट बिबेच पडले. आता एकाचा आई बापनाला नाही मग सगळ्याच्या आई बाप चिरंजीव कसे गेले साखरे भाऊकडे. साखरे भाऊ दादाकडे गेले आणि विचारलं म्हणलं बाबा हे तुमचं सगळं खरं आहे पण आमचे पोटच काय सोय आता. म्हणजे चला मी संकल्प करतो अगोदर का आमचे मायबाप जिवंत आहेत. आपण म्हणतो प्रमाण निष्ठा नाही आपली. काय चरण बघ पांडुरंग आई बापा असं चरण आहे बघ. अभंगच आहे. विठ्ठल बाप माये चुलत. विठ्ठल बाप माय चुलता. आता विठ्ठल बाप आहे माय बी आहे आणि वाटते काही हां. आणि ही ज्याला वाटतो तो खरा भक्त. विठ्ठल कोळीचे जीवन, विठ्ठल कोळीचे दैवत. हे का सांगायचं आहे? आपण फक्त सात्विकपणा आंधळेपणाने विठ्ठल म्हणतो पण खरा विठ्ठल कळल्यावर त्याला गणगोत तोच नेहमी म्हणतो. सगळं गोत माझे पंढरीचं आहे. सगळं गोत माझे कधी कपडे पांढरून जावं बोलण्याची असं नाही. इतका मूर्खपणा आहे. म्हणतो सगळं गोत माझे म्हणणं खरं आहे का स्थिती आहे. परमार्थ वेगळा आहे हे मला सांगायचं इथं नाही झालं. राममध्ये विषय म्हणून हे त्याचं बोलणं त्या एक दिशेवादीचं मत तो त्याच्या मनात संबंधित ज्ञान होतं हे म्हणणं अगदी त्या वादाच्या मुलाच्या व्यवहारासारखं आहे. याते त्वचा और मन का संयोग ज्ञान का हेतु नहीं किंतु आत्मा का स्वरूपभूत ही ज्ञान है, यह मानना योग्य है. बस म्हणून आत्मा स्वरूप ज्ञान स्वरूप आत्मा संबंध म्हणणं हे निवळ आढळलेपणाचा बाजार आहे. म्हणून ज्ञान स्वरूप आत्माच आहे आणि ज्ञान स्वरूप आत्मा असल्यामुळे त्याला बाकीची गरज नाही. आणि कोणाचा बोलावं लागलेत तुम्हाला सांगू का? हे गौतम ऋषी ज्यांनी गोदावरी आणली त्यांची ही बोंब आहे. हे ज्यांच्या कितीतर हजार वर्ष तपश्चर्या केली तेव्हा शंकर प्रसन्न झाले आणि शंकर प्रसन्न त्यांनी ही गोदावरी दिली त्यांच्या तपामुळे आणि त्यांचा सिद्धांत असला आहे. म्हणजे हे तर ठकले क्रांत ऋषी माऊली म्हणते आम्हाला. हे आमच्या बोलण्याला प्रमाण काय? ज्ञानोबर आहे प्रमाण आहे. काय म्हणते माऊली? हे तर ठकले का क्रांतदर्शी. बरं ह्याचा जर विचार केला वस्तुस्थितीनं सांगतो तुला. चंद्राला काळेपण आणखी नाही त्यांचे कडस्थान मारलं तेही ऋषी गौतमाचे. चंद्र झाला काळा का? त्या चंद्राची इच्छा त्या गौतम ऋषीच्या पत्नीविषयी झाली आणि ते चरित्र सांगत नाही. मग त्या गौतम ऋषी आल्याबरोबर ते दोघांना काय केलं? शेरला शाप दिला बायकोला, तू दगड होऊन पडतील.
आणि ह्याला कडस्थान मारलं, आणखी काढायचो. आणि हे ऋषी सिद्धांत हे असेल आपल्याकडे कसं करायचं. आणि आमचे गुरुजी म्हणजे आमची शेवटी मी काष्टीमुक्त होतात झालं तर का रे. आपल्याला कधी का मी ब्रह्म वाटतं की नाही. मग आपण काय तपी आहेत का, जे पेज का काय नाही आपल्याकडे विषय असायचं सगळे, पण मी ब्रह्म असं वाटतंच का नाही. हे गुरुंची कृपा आहे, हे स्वामी महाराजांची कृपा, आनंद आश्रम स्वामीची. आणि ही तुला डॉक्टर शिकवून त्याची कृपा तुला, तुमची कृपा आहे. काय विषय काय असं. अरे जीवनात जावं ना, आपली आपण करा सोडवण, संसार बंधून तोडावे. अरे आपले आपण संसारातून मुक्त व्हा, जन्ममरणातून मुक्त व्हा. त्रिविध दुःख आहे आपल्याला, आध्यात्मिक आजीवाचे आध्यात्मिक दुःख आहे का नाही. आता शरीराचं दुःख अध्यात्म म्हणायचं, मनाचे दुःख अध्यात्म म्हणायचं, मोह अध्यात्म म्हणायचं. आणि हे नुसतं तू तुझ्या नुसत्या गुंतवणीत तू दुःख बघायला लागला. आणि इतकं जर भगवंताला प्रेम केलं, इतकं जर आवडला तर काय आहे रे ते फार वेगळं आहे. मग आता सांगितलं साधूची गोष्ट मी साहेबराव सोमोसिक काय मला माहीत नाही नाव आठवण, पण साहेबराव वाचतले. तर आबा फक्त त्याच्याकरता नाही गावलं असतात. ते बोला हे बोलायचं कोणी जर गेलं ना हे येत नाही म्हणायचं. आणि साहेबराव गाडी घेऊन आले गपचिप निघायचे. हे आमच्या प्रत्यक्षातल्या गोष्टी. आणि त्यांच्या जेवावर जायचं, मग त्यांच्या जेवायला जायचं काय आमच्या साहेबरावचं एवढं पीठ जर असलं ना, ते जर माझी पट्टी म्हणून देत होती तिथं काय खातात. आता त्या पोट्याला विहिरीला पाणी, पैशाला माप नाही. आता ते वडील गेल्यावर याचं एक कारण नाव का कळेल का तुम्हाला. भगवंत त्याचं प्रपंच त्याला यश देत नसतो, म्हणून परमार्थ होतो. आणि जर प्रपंच यश दिलं त्याचा परमार्थ होत नाही. एक आणखी सांगा थोडंसं. अर्जुनाने विचारलं कृष्णाला, ज्यावेळी तुझा खेळ कसा आहे तर मला दाखवतो तुला. का हे दंतकथा नाही हा. निघाले एक गरीब ब्राह्मण होता, त्याच्या दारात गाय होती. आणि गरीब ब्राह्मण त्याच्या जरा काही परिस्थिती नाजूक गेले, भिक्षा मागितली. आता भिक्षा मागत त्या ब्राह्मणाचे एवढं पीठ असते त्यांच्या मंडळीनं वाढायला. आणि आशीर्वाद काय द्या, ही गाय मरून जाऊ यांची. अर्जुन काय वानगडी, अर्जुन काय वानगडी असलं असं ना. म्हणजे पुढे गेले मोठ्या श्रीमंताची दंतकथा नाही काय गमत त्या परमार्थाचं वर्म काय सांगतो तुम्हाला. श्रीमंत आणलं त्यांचं काय असेल तेवढं. भगवंत म्हणून ह्याला आणखीन चौपट श्रीमंत वाढवते. आले दोघं म्हणजे कृष्ण काय रे असं काय तुझा खेळ सगळं असं म्हणजे याचं काय कारण आहे, याचं काय कारण. गुरुजींनी सांगितलं वर काही चिंतन याचं वर म्हणून सांगतो तुला. याची इच्छा काय श्रीमंत जायची वासना बरोबर है ना. याची वासना परमार्थ करायची, पण ही गाय उपाधी कशाला म्हणजे मारून टाकली. म्हणजे प्रपंचाचे तीळ मात्र ह्याच्या मन चिवणे म्हणून गाय बाजूला ठेवली. करा आता परमार्थ. आणि ह्याला त्याची इच्छा म्हणून वाढवती संसार. अरे असा खेळ आहे का तुझा म्हणजे आता कळला काय तुला. म्हणून आपण कोणता जयाची वासना म्हणून मी दत्त महाराज प्रार्थना, भगवान माझ्या मनात संसार सुद्धा तीळ मात्र येऊ नको. आणि आला तरी तू पटकन काढ. येणार नाही असं नाही माझं, मी काही पुरुषार्थ नाही, पण असं पण पटकन काढ म्हणत कुठलीही गोष्ट. का त्याचं खरं नाही, कारण मोकळे घागर असेल तर पाणी भरल. दुसरं काही पदार्थ पाणी कसं भरल. तसं मन मोकळं असलं तर देव तिथे येईल. मन मोकळं असलं चिंतन केलं तर देव तिथं उभं राहील. कामाने चित्त करावे निर्मळ एवढी गोपाळ आहे ना. म्हणून हे त्याचं म्हणणं नाही करतं एक दिवसाचं ते आत्म्याच्या मनाचं तो संबंध ज्ञान होते हे म्हणणं अगदी नाही. त्याला दृष्टांत द्यायचा याचा कोणाचा त्या वाद्याच्या मुलाचा. चला पुन्हा
त्यांचं मत परत आता कोई एकदेशी त्वचा के साथ मन के संयोग को ज्ञान का हेतु कहे है, आत्मा के संयोग को नहीं। सुषुप्ति में पूरितत नाम नाड़ी विषय मन प्रवेश करे है, त्वचा से मन का संयोग है नहीं। याते सुषुप्ति में ज्ञान होवे नहीं, तिनके मत में त्वचा से संयोग वाला मन ही ज्ञान द्वारा दुख का हेतु होने ते दुख है। केवल मन नहीं, मोक्ष में त्वचा के नाश होने ते ताके साथी संयोग है नहीं, याति ज्ञान होवे नहीं। मोक्ष काल में मन है भी, परंतु दुख का हेतु जो ज्ञान का जनक त्वचा से संयोग वाला मन ताका संयोग के नाश ते नाश होवे है। सांग. त्यांनी असं म्हटले होते 21 दुःखाचा नाश होतो ना, त्यामध्ये मन आणि श्रोत्र येतं, पण मग त्यांनी मन आणि श्रोत्र नित्य मानलंय. मग आपण त्यांना विचारलं मोक्ष कसा आहे मग तुमचा, 21 दुःखाचा नाश होतो, मग ते मन तर नित्य मानले तुम्ही, मग असं कसं आहे. मग त्यांना सांगतात की मन हे स्वरूपाने मन राहतं असं नाही, तर मन दुःख देत नाही तिथं, कारण की त्वचाचा आणि मनाचा संयोग जेव्हा होईल तेव्हाच ज्ञान दुःख होते, आणि म्हणून ते त्वचाचा आणि मायाचा संयोग होत नाही, कारण मन हे सुषुप्त अवस्थेमध्ये पूर्णत नाडीमध्ये असतं, त्याचा संयोग नसतो, म्हणून तिथं ज्ञान होत नाही असतं. त्याचं म्हणणं. हां, आता त्यानंतर तेवढं म्हणजे झालं, खाली खंडन आपण केलंच की आता हो. की हे तुमचं मत चुकीचं. आता इथून पुढं इस रीति से मोक्ष काल में परमात्मा से भिन्न ही दुख रहित होए के व्यापक आत्मा जड़ रूप काहे ते ज्ञान गुणते आत्मा का प्रकाश होवे है। सो जीव का ज्ञान संपूर्ण इंद्रियजन्य ही है, नित्य है नहीं। ता इंद्रियजन्य ज्ञान का मोक्ष काल में नाश होवे है, या ते प्रकाश रहित जड़ रूप होए के आत्मा मोक्ष काल में स्थित होवे. उद्या बघू काय म्हणतात ते आत्म्याला जड मानतात. आता इथून पुढे सांगतात जड कशाला म्हणायचं, आत्म्याला जड म्हणतात. जड जड या शब्दात सत्ता स्फूर्ती शून्य, सत्ता स्फूर्ती शून्य मत आहे. नाही. नाही कोण आहेत, गौतम ऋषी. गौतम ऋषीचे मुख्य हे गोदावरी, त्यांचा चंद्राला मारलं, आणखी त्याला डाग, इंद्र पडलं बघ, चंद्र झालं काळ, त्या इंद्राला शाप दिला, इंद्राला, मग त्याच्या अंगात सगळे भग पडले. हे ऋषीचा अधिकार. चंद्राकडे असताना मारलं, आणखीन डाग आहे, चंद्र झाला काळा, इंद्र पडले बघा. आणि अहिल्याजी त्यांची पत्नी ती दगड होऊन पडली होती, आणि त्यांचंही म्हणणं आहे, त्यांच्या शिष्यच एक म्हणणं असतं. हे का सांगतो, वारकरी किती पवित्र, किती विचारवंत, किती फलदायी आहेत. उगं वारकरी नाव ठेवत नाही, व्यक्ती दोषी असतील, पण वारकरी संप्रदायाचे धुरे कोण आहे, पहिलं शंकर आहे, नंतर शंकराचार्य आहेत, पांडुरंगाला हे पहिले वारकरी आहेत. वारकरी संप्रदायाचे मुख्य प्रवर्तक शंकर आहे. कावडी घेतली खांदी, कापडी आहे ना, आणि शंकराचार्याने पण तिथं जाय, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, हे दोन प्रवर्तक, आणि नंतर मग हे सगळा संप्रदाय झाला. तर असं आहे ते मनाचा त्वचेचा काही नाही, हे म्हणणं अगदी आंधळेपणाचा बाजार आहे. ते म्हणतं की ते पूर्व एक नाडी आहे, त्या नाडीमध्ये म्हणून असतंय, म्हणून त्याचा संबंध होत नसल्यामुळे ज्ञान होत नाही. अरे पण असं कसं रे, झोपेमध्ये मी झोपलो, मी जागा झालो, मला स्वप्न पडलं, मग जड आहे का चेतन आहे? तर आत्मा ज्ञान स्वरूप आहे, आणि मन एक जड आहे. हे त्याचं प्रक्रिया आंधळीचं बोलणं आहे, आंधळीने रस्ता दाखवल्यासारखं आहे. त्याचं म्हणणं कसं आहे, आंधळीने रस्ता दाखवल्यासारखं आहे, म्हणजे आंधळीने रस्ता दाखवल्या या शब्दाचं तत्वज्ञान सांगणं म्हणजे आंधळीचं बाजार त्याच्या दृष्टीचं, बरं का. म्हणून हे खंडन घ्यायचं का. कुंडली वरधारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की. कोण ठेवलं माग पुढं, तर मग नाही बरोबर लक्षात चिंतन दररोज करते नंतर.